1 मेला आहे वैशाख पौर्णिमा. वैशाख शब्द उच्चारताच वैशाख वणवा शब्द आणि उन्हाळ्याच्या झळा आठवतात. मात्र या महिन्यात येणारे सण मनाला शीतलता प्रदान करतात. कसे? चला जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्षाचा हा दुसरा महिना. धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी वैशाखाचं सुंदर वर्णन केलंय. या महिन्याची पौर्णिमा विशाखा नक्षत्राने युक्त असते. अर्थात विशाखा नक्षत्र पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर असते, म्हणून या महिन्याला वैशाख असं म्हणतात. या महिन्यातही उत्तरायण असतं. या मासाचं प्राचीन काळातील प्रचलित नाव माधव असं आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत या माधवचा उल्लेख माधवी असा केलाय. ना तरी उद्यानी माधवी घडे, ते वनशोभेची खाणी उघडे. अर्थात जसा वसंत ऋतूच्या आगमनानं उपवनात सर्व वृक्षवल्लींना बहर येतो, वनश्रीचे भांडार उघडते, चैत्राप्रमाणेच हा महिना देखील वसंत ऋतूचा मास म्हणून ओळखला जातो. प्रसन्नतेचे शीतल शिंपण करणारा हा ऋतू आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या सदाबहार नाटकातील एका गीतातून या प्रसन्नतेचे यथार्थ वर्णन केले आहे. निसर्गातील प्रसन्नता मनाला प्रसन्न करते. ही प्रसन्नता अधिकाधिक वृद्धित करण्याचं महान मंगल कार्य धर्म करत असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणून वैशाख मासातील धर्मकृत्यांकडे पाहता येईल. यावेळी उन्हाळ्याची प्रखरता जाणवू लागली असते. अशावेळी पाण्याशी संबंधित अशी व्रतवैकल्ये या महिन्यात योजलेली दिसतात. आता प्रातस्नानासाठी प्रशस्त मानल्या गेलेल्या या महिन्यामध्ये हा महिना येतो. वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. वैशाख पौर्णिमेला वेद प्रकटले अशी आपली श्रद्धाही आहे, म्हणून या दिवशी अनेक मंडळी वेदांची सुद्धा पूजा करतात. आता वैशाख पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म सुद्धा झाला होता. त्यामुळे ही तारीख बुद्ध पौर्णिमा म्हणूनही प्रसिद्ध आहे. वैशाख पौर्णिमेला उपवास आणि पूजा केल्यानं जीवनात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असंही सांगितलं जातं. या दिवशी गंगेत स्नान करणं, दान करणं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं हे विशेष फलदायी मानले जातं. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमेची तिथी 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होणार आहे आणि 1 मे रोजी रात्री 10:53 समाप्त होईल. अशातच उदयतिथीनुसार बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा शुक्रवारी 1 मे रोजी साजरी केली जाणार आहे. आता 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे. असा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. पौर्णिमा ही लक्ष्मीच्या आगमनासाठी श्रेष्ठ मानली जाते, तर शुक्रवार हा संपत्ती आणि